हाय गाईज, आपण निघालो आहोत नाशिकला. दिवाळीचे दिवस आहेत. बाहेर मस्त रोषणाई दिसते आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे बाहेर ट्रॅफिक पण खूपच कमी आहे. असा अंदाज आहे की साधारण 3.5-4 तासामध्ये आपण नाशिक गाठू. आज रात्री नाशिकला मुक्काम करूयात आणि उद्या सकाळी निघूयात एका रोड ट्रिपसाठी. ऑफ बीट उत्तराखंड. आमच्या मागच्या केदारनाथच्या ट्रिपच्या वेळीसच आम्ही उत्तराखंडच्या इतक्या प्रेमात पडलो की तेव्हाच ठरवलं की इथला निसर्ग, पहाडी रस्ते, हिमालयीन रेंजेस खऱ्या अर्थाने एन्जॉय करायच्या असतील तर पुढच्या वेळेला बाय रोडच यायचं. मधल्या हरियाणा दिल्ली ट्रिपमध्येच असं जाणवलं की नॉर्थ कडचे रस्ते एकदम मस्त आहेत. मग काय, टुरिस्ट स्पॉट सोडून ऑफबीट काय काय करता येईल याचा विचार सुरू झाला. आपल्या गुगल बाबाची मदत घेतली, खूप माहिती काढली, व्हिडिओज पाहिले आणि सापडलं उत्तराखंड मधलं एक छोटंसं टुमदार गाव. उत्तराखंडचं मिनी काश्मीर, मुन्सियारी. पुणे मुन्सियारी अंतर 2000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आज पुणे नाशिक हा वेळखाऊ रस्ता रात्रीच पार केल्यामुळे उद्या सकाळी डायरेक्ट NH60 धुळ्यापर्यंत आणि पुढे मुंबई आग्रा हायवेने राजस्थानातील अलवर पर्यंत रात्री पोहोचू असा प्लॅन आहे. पहिल्या दिवशीच्या उत्साहात 1000 किलोमीटरचे अंतर ओलांडलं की पुढचा ड्रायव्हिंगचा ताण तेवढाच कमी होईल. गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत सकाळचे 6. आपण निघालो आहोत नाशिकवरून अलवरच्या दिशेने. काल ठरल्याप्रमाणे 3.5 तासामध्ये आपण नाशिक गाठलं. रात्री मस्त आराम करून आज सकाळी लवकर आपण आता पुढच्या प्रवासाला निघालो आहोत. आपल्या या रोड ट्रिपचं प्लॅनिंग आम्ही खूप आधीपासूनच केलं होतं बरं का. त्यासाठी लागणाऱ्या वस्तूही हळूहळू जमा केल्या होत्या. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये स्नोफॉलची शक्यता लक्षात घेऊन आपण कारसाठी स्नो चेन देखील बरोबर ठेवली आहे. चला पाहूयात काही पूर्वतयारी. यामध्ये आहेत काही चार्जेबल लॅम्प्स. त्याचबरोबर आपण काही सोलर लॅम्प्स देखील बरोबर ठेवले आहेत. या ब्लॅक बॉक्समध्ये आपण घेतलाय एक कॅम्पिंगचा स्टोव्ह आणि या कोपऱ्यात आपण ठेवले त्याला लागणारे पोर्टेबल गॅस कार्ट्रिजेस. हा आहे टायर रिपेअर किट आणि ही आहे फोल्डेबल बकेट. रेड बॅगमध्ये ठेवली आहे आपण स्नो चेन आणि या कॉर्नरमध्ये आहे काही इमर्जन्सीसाठी लागणारे रोप्स. खालच्या बाजूला आहेत कार टूल्स. त्याचबरोबर आपण एक डॅशकॅम देखील बसवलाय जो की आपल्याला इन्सिडेन्शियल उपयोगी पडेल. आता आपण आहोत मुंबई आग्रा हायवेवर. पळसनेर नंतर आपण महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडू आणि MP मध्ये प्रवेश करू. नमस्कार मंडळी. आज सकाळी आपण 5:30 वाजता नाशिकमधून निघालो आणि मुंबई आग्रा मार्गे आपण मुन्शियारीला जाणार आहोत. या रोड ट्रिपमध्ये आत्ता आपण दुपारचं साधारण 1:30 वाजलाय आणि आम्ही पोचलो आहोत रतलामला. मस्त हायवे, मुंबई आग्रा हायवे एकदम मस्त आहे. थ्रूआउट रस्ता एकदम छान आहे. त्यामुळे आम्हाला जर्नी आमची खूप छान झाली. आत्ता 1:30 वाजता तुम्ही माझ्या मागे बघू शकताय भगत ताराचंदला थांबलोय रतलाममध्ये. व्हेज रेस्टॉरंट आम्हाला इथे मिळालंय. इथे आम्ही आता लंच घेणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. भेटू. रतलाम सोडल्यावर नयापुरा टोलपाशी आपल्याला हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे लागला.
8 लेन्सचा हा प्रशस्त एक्सप्रेसवे अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा 6 राज्यांमधून जाणारा हा टोटल 1350 किलोमीटरचा एक्सप्रेसवे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मुंबई दिल्ली अंतर केवळ 12 तासामध्ये आपण कापू शकू. हा एक्सप्रेसवे अजून अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे हायवे सोडून भिलवर मोदक मार्गे आपण आता कोट्याला जाणार आहोत. आता वाजत आले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि आता आपण हा छोटा रस्ता सोडून पुन्हा एकदा मुंबई आग्रा हायवे म्हणजे NH52 ला लागणार आहोत. त्यापूर्वी करूयात थोडीशी पेटपूजा. माझ्या समोर जो दिसतोय तो मुंबई आग्रा हायवे. इथून साधारण 400 किलोमीटरवर आपल्याला राजस्थानात अलवर या गावी आत्ता मुक्काम करायचा आहे. वाटेत अचानक आम्हाला हा सुंदर महाल दिसला. गुगल केल्यावर कळलं की कोट्याचे महाराव मुकुंद सिंह यांनी आपली प्रेयसी अबली मिनी हिच्यासाठी दर्याच्या सुंदर जंगलात हा महाल बांधला होता. आता वाजले आहेत रात्रीचे 10. कोटा सवाई माधवपूर बायपास करून आपण पुन्हा एक्सप्रेसवेला लागलो आहोत. या डायव्हर्जन्समुळे आपल्याला अपेक्षेपेक्षा थोडा उशीरच झाला आहे. अलवर इंटरचेंज टोल प्लाझापाशी पुन्हा एक्सप्रेसवे सोडून साधारण 75 किलोमीटर आत आपल्याला अलवरला जावे लागते. पण आजच्या रात्रीच्या स्टेसाठी टप्प्यातलं योग्य गाव अलवरच असल्याने आज आपण इथे मुक्काम करणार आहोत. आता वाजलेत बरोबर रात्रीचे 12. दिवसभराचा 1083 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही नाशिकहून राजस्थानामध्ये अलवरला येऊन पोचलोय आणि आज रात्री आम्ही इथे मुक्काम करणार आहे. माझ्या मागे जे तुम्हाला हॉटेल दिसतंय लेमन ट्री, इथे आज आमचा मुक्काम आहे. दिवसभराच्या मोठ्या प्रवासानंतर आज एका मस्त झोपेची गरज आहे. चला तर मग उद्या भेटूयात. गुड नाईट. गुड मॉर्निंग. हा आहे अलवर मधला सूर्योदय. आपण आहोत अलवर राजस्थानमध्ये. काल रात्री 12 वाजता आपण इथे आलो आणि आज सकाळी आज या हॉटेलमध्ये उतरलो ते माझ्या मागे तुम्ही बघू शकता. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि खूप मस्त सिटी आहे. काल रात्री आलो तेव्हा दिवाळीचा सीझन होता त्यामुळे मस्त लाइटिंग वगैरे केलं होतं आणि हा एरिया पण एकदम मस्त आहे. मी जाता जाता तुम्हाला दाखवते. अलवर सिटी खूप सुंदर आहे आणि हलकीशी थंडी चालू झाली आहे इथे. हलकीशी थंडी आहे. मे बी दिवसभर ऊन असेल. आत्ता हलकी थंडी आहे पण प्लेजंट वातावरण आहे. आता वाजलेत सकाळचे
7:30. इथून पुढे आम्ही आता जाऊ टणकपूरपर्यंत. साधारण 2:30-3 पर्यंत पोहोचू असा अंदाज आहे. लेट्स सी, भेटूच. अलवर सिटी खूप छान वाटली. प्रत्येक शहरात जसा गाव भाग सिटी एरिया बघायला मिळतो तसा इथेही बघायला मिळाला. इथून पुढे आत्ताच्या प्लॅन प्रमाणे तरी आपण पिथोरगड गाठणार आहोत. गुगल आता आम्हाला जो रस्ता दाखवतोय त्याप्रमाणे फरीदाबाद, दिल्लीच्या आउटस्कर्टने गाझियाबाद, मुरादाबाद मार्गे यूपी मधून आपण उत्तराखंडमध्ये प्रवेश करू. टोटल डिस्टन्स आहे 634 किलोमीटर. अर्थातच आपण थोडं फ्लेक्झिबल राहणार आहोत. जर आज रात्रीपर्यंत आपण पिथोरगडला नाही पोहोचू शकलो तर आपण टणकपूरला देखील राहू शकतो. रोड ट्रिपची हीच मजा आहे. जेव्हा जिथे आपल्याला थांबावसे वाटेल तिथे आपण थांबू शकतो. आपण आलो आहोत राजाजी हवेली सिखेरा मुरादाबाद इथे. सकाळी 7:30 वाजता आपण अलवर सोडलं. त्यानंतर डायरेक्ट 12 वाजता आपण इथे लंच साठी थांबलो आहोत. मुद्दामून आपण ब्रेकफास्ट स्किप केला कारण दिल्ली मधली ट्रॅफिक आपल्याला लवकरात लवकर ओलांडायची होती. आता आपण प्रवेश करतो आहोत रामपूरमध्ये. हे यूपी मधलं शेवटचं गाव. इथून आपण उत्तराखंडमध्ये प्रवेश करू. रामपुरी चाकूसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव खूप टुमदार आहे. सुंदर आखीव रस्ते, सुंदर इमारती, दुतर्फा झाडे, रेखीव कमानी, जुन्या नव्याचा सुंदर संगम असलेलं हे गाव आम्हाला खूप आवडलं.
आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 5:45. 14 मिनिटांमध्ये आपण तनकपूरला पोहोचू. इकडे अंधार लवकर पडतो, त्यामुळे आजचा प्रवास आपण इथेच थांबवणार आहोत आणि मुक्काम तनकपूरला करणार आहोत. हाय, आता आपण आहोत तनकपूरमध्ये. सकाळी बरोबर 7:45 वाजता आपण अलवर राजस्थान येथून निघालो आणि आता संध्याकाळचे 6 वाजले. आपण मुंसियारीच्या पायथ्याला तनकपूर येथे पोहोचलोय. माझ्या मागे जे हॉटेल तुम्हाला दिसतंय ते आहे मानसरोवर, जिथे आज आम्ही मुक्काम करणार आहोत. आता जेवण झालंय आणि तनकपूरमध्ये मी जस्ट फिरायला बाहेर पडली आहे. तनकपूरबद्दल थोडक्यात सांगते. तनकपूर हा मानस सरोवर यात्रेचा पहिला स्पॉट आहे. इथून ही यात्रा सुरू होते असं म्हणतात. आणि दुसरं तनकपूरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पूर्णागिरी देवीचं मंदिर आहे. 24 किलोमीटरवर आहे. त्यासाठी हे गाव तनकपूर प्रसिद्ध आहे. तनकपूर हे चंपावत जिल्ह्यामध्ये येतं, उत्तराखंडमध्ये. आता उद्या आपण इथून पुढे मुंसियारीला जाणार आहोत. साधारण 6 ते 7 तासाचा घाटमार्ग आहे आणि असं म्हणतात की खूप सिनिक आहे. वरती होपसो थंडी असेल. तनकपूरमध्ये आत्ता अजिबात थंडी नाही आहे. अगदी किरकोळ, म्हणजे पुण्यात जेवढी असेल तेवढीच थंडी आहे. किरकोळ आहे अगदी. म्हणजे आम्हाला अपेक्षित होतं की ॲटलिस्ट छान जर्किन, स्वेटर्स वगैरे आपल्याला बाहेर काढावे लागतील, पण तेवढी थंडी इथे नाही आहे. तनकपूर खूप छोटंसं गाव आहे, पण छान आहे, तुमदार आहे. 1 तारखेला म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेला आपला प्रवास आज 3 तारखेला संध्याकाळी 6च्या दरम्यान संपला. टोटल 1800 किलोमीटरच्या आसपासचे अंतर आपण पार केले. ही टोटल जर्नी खरंच खूप छान झाली. ओव्हरऑल रोड ट्रिपचा हा अनुभव खूप काही शिकवून जाणारा होता. महाराष्ट्र, MP, राजस्थान, UP आणि आता उत्तराखंड अशा 5 राज्यांचे बदलते रंग या प्रवासात अनुभवायला मिळाले. आज रात्री तनकपूरमध्ये आराम करून उद्या आपण मुंसियारीकडे प्रयाण करू. उद्या खऱ्या अर्थाने आपली उत्तराखंडची ट्रिप सुरू होते आहे. उत्तराखंडचे निसर्ग सौंदर्य, पहाडी रस्ते, कल्चर, फूड आणि बरंच काही आपण जवळून अनुभवणार आहोत. सो स्टे ट्यून. भेटूच.